नमस्कार. तर आज करूया थंडगार काकडीपासून गरमागरम असे पॅनकेक्स. रेसिपी फार सोपी आहे. चला तर मग इन डिटेल रेसिपी बघूयात. इथे मी 2 काकडी घेतलेली आहे. याचे कट करून आपण याची साल काढून घेऊया. दोन्ही काकडीची मी साल काढून घेते. तर खिसणीच्या बारक्या साईडने आपण खिसून घेणार आहे. ही मोठी साईड झाली, ही सगळ्यात बारीक झाली आणि ही थोडीशी मध्यम. तर या बाजूने आपण खिसून घेऊया. जर तुम्ही निबर काकडी असेल तर त्याचे बी काढून घ्या. तर आपण खिसून घेऊया काकडी. कढई गरम करून घ्यायची आणि गॅस एकदम बारीक करायचा, बारीक ते मध्यमच्या दरम्यान करायचा. आणि अर्धा चमचा आपण तूप घेणार आहोत कढईमध्ये. आणि याच्यामध्ये खिसलेली काकडी, पिळून वगैरे काकडी घ्यायची नाही. आणि बारीक गॅसवरती आपण 2 मिनिटं असं परतून घेऊया. मऊ जरा थोडीशी काकडी होऊन देऊया, नाही तर करकर लागण्याची शक्यता असते. मग थोडीशी अशी मऊ होऊन द्यायची. त्याच्यामुळे आपण 2 मिनिटं अशी परतून घेऊया बारीक गॅसवर. 2 मिनिटं काकडी परतून झालेली आहे. त्याच्यात आपण आवडीनुसार गोडीनुसार गूळ घालूया. मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. फक्त आपल्याला गूळ वितळायचा आहे. वितळलं की आपण गॅस बंद करणार आहोत. बारीक गॅसवरतीच वितळून घ्यायचं आहे. अर्धा चमच्याला थोडीशी कमी असून वेलची पूड टाकलेली आहे. आता गूळ वितळलेला आहे. आपण आता काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. आता गूळ आणि काकडीचं मिश्रण असं थंड झालेलं आहे. बिना केमिकलचा गूळ आहे, त्याच्यामुळे असं काळपट दिसते, तुम्ही बघू शकता. तर याच्यात आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. गोड म्हटल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं. याच्यात 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. बाऊल मोठा आहे, पण याच्यात मोजून मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं. आणि पाऊण वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे, किंवा 1 वाटी घेतलं तर चालेल, दोन्ही समान घेतलं तरी चालेल. तर आता आपण हे मिक्स करून जसं पाणी लागेल तसं आपण बॅटर याचं बनवून घ्यायचं. तर आता बॅटर बनवलं आहे. तर 10 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया, झाकून ठेवूया, कारण का रवा भिजेल मग. तर 10 मिनिटं झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आपलं बॅटर हे घट्ट झालेलं आहे. थोडंसं रवा छान असा भिजलेला आहे. तर आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालून परत पातळ करूया. तर पॅनमध्ये आपण थोडं तूप टाकूया. बारीक गॅसवरती आता चांगलं छान असं खरपूस भाजून घेऊया. थोडंसं कडून आपण परत तूप सोडूया. मस्त खरपूस आपण आता दोन्ही बाजूनी भाजून घेऊया. दोन्ही बाजूनी भाजून झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीचे मी करून घेते. छान असे आपले आता काकडीचे गोड घावण तयार झाले, तुम्ही बघू शकता मस्तपैकी. तर तुम्ही हे नारळाच्या दुधाबरोबर पण गोड खाऊ शकता. नारळाचं दूध काढायचं, त्याच्यात गूळ टाकून त्याच्याबरोबर पण खाऊ शकता, मस्त लागतात. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं ते. थँक्यू.